मित्रांनो, एस के गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता जे काही शिपाई भरतीचे पेपर आहेत बघा, पुणे डी-सी-सी बँकेचे ते आपल्या तोंडावर आलेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता मी होता होईल तेवढा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एवढी मोठी परीक्षा फी भरली, पेपरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काही का होईना अभ्यास चालू ठेवा आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर आपले पी-डी-एफ घेऊन टाका पहा. फक्त या ठिकाणी ₹399 ला मित्रांनो आपण ह्या पी-डी-एफ लॉन्च केलेल्या आहेत पहा. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता जे काही पेपर झाले बघा, त्या पेपरला भरपूर प्रश्न आपल्या पी-डी-एफमधूनच आले होते पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायची बघा. यामध्ये तुम्हाला सगळे आय-एम-पी पॉइंट्स त्याचबरोबर लेटेस्टच्या चालू घडामोडी सर्व काही मित्रांनो तुम्हाला या पी-डी-एफमध्ये मिळणार आहे पहा. बँकिंग, सहकार, त्याच्यानंतर कृषी अर्थव्यवस्था सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच घ्या. पैशाकडे पाहू नका. आता एवढा खर्च केला एवढ्यासाठी बघायचं का नाही. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. खूप खूप चांगली जागा आहे मित्रांनो. कारण की या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जास्त काही सांगत नाही बघा. ज्याला गरज असेल खरोखर नोकरीची तो 100% घेईल. ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. आपलं पेट्रोलला म्हणा किंवा कुठं जायला किंवा जेवायला बाहेर. जाऊ द्या जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाहीये? पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाहीये? तर चीन मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं चीन. सार्क म्हणजे पहा साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. याची स्थापना 8 डिसेंबर 1985 ला ढाका या ठिकाणी झाली पहा. मुख्यालय कुठं आहे तर काठमांडू या ठिकाणी. याचे सदस्य देश पहा भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान. एकूण 8 देश आहेत पहा. 2014 नंतर सार्कची एकही परिषद या ठिकाणी पार पडली नाही पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 डो जीन्स. लक्षात ठेवायचं त्याला आपण डाऊ जोन्स सुद्धा म्हणतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं डो जीन्स. आलं लक्षात? तर महत्त्वाचे आपण बघून घेऊ. तर बघा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक डाऊ जीन्स याने ओळखला जातो. त्याचं नाव आहे पहा. हाँगकाँगचा मित्रांनो हाँगसेंग आहे. जपानचा निक्केई 225, सिंगापूरचा बघा स्ट्रेट टाइम्स आहे पहा. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, की जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला सांगा पटकन. मित्रांनो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जिनिव्हा आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं जिनिव्हा. तर जागतिक व्यापार संघटना याची स्थापना 1 जानेवारी 1995 झाली होती पहा. एकूण यामध्ये 164 सदस्य देश आहे. 164वा कोणता देश आहे तर अफगाणिस्तान आहे. आलं लक्षात? अफगाणिस्तान याचं उत्तर आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. जपानचं चलन तसं येन आहे तर रशियाचं काय आहे पहा. आता जपानचं जसं भारताचा रुपया आहे, तसं जपानचं येन आहे तर रशियाचं काय आहे? मित्रांनो लक्षात ठेवा रुबल याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 1 रुबल. रुपया कोणकोणत्या देशाचं चलन आहे मित्रांनो? भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ हे भारताचे शेजारी आहेत पहा. डॉलर अमेरिकेचे डॉलर आहेत पहा. ऑस्ट्रेलियाचे डॉलर आहेत. कॅनडा, सिंगापूरचे डॉलर आहेत पहा. जपानचं काय आहे मित्रांनो? येन आहे. आलं लक्षात? युआन कोणत्याचं आहे बघा चीनचं युआन आहे पहा. इराण, सौदी अरेबिया, ओमान यांचं काय रियाल आहे आणि दिनार मित्रांनो कुवेत आणि इराकचं काय दिनार आहे पहा. लक्षात ठेवायचे पहा. सगळं या ठिकाणी लिहिलंय पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. अतिशय सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा. आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग, सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे.
पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमावता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. येन हे कोणत्या देशाचं चलन आहे? येन हे कोणत्या देशाचं चलन आहे? तर जपानचं चलन मित्रांनो येन आहे पहा. लक्षात ठेवायचं जपानचं. इंग्लंडचं चलन कोणतं आहे? पाऊंड आहे पहा. चीनचं चलन युआन आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचं चलन काय पहा? ओन आहे पहा. लक्षात ठेवा ओन. कोणतं आहे पहा? ओन. चला अगला क्वेश्चन आहे मित्रांनो. जपानचं पाहिलं आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निर्देशांक कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक याचं काय उत्तर होईल? 2 पहा निफ्टी 50 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं निफ्टी 50. राष्ट्रीय शेअर बाजार एनएसईची स्थापना 1992 मध्ये झाली पहा. याची शिफारस एम.जे. फेरवान समितीनुसार झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याला आपण BSE म्हणतो पहा. याची स्थापना 1875 ला मुंबई या ठिकाणी झाली. पुढील प्रश्न मित्रांनो की बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध हा लावला. ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो. लक्षात ठेवायचं आपल्याला सातोशी नाकामोटो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. सातोशी नाकामोटो. बिटकॉइन मित्रांनो आभासी चलन आहे. याला क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखलं जातं. बिटकॉइनचा शोध 2008 साली लागला. याचा वापर 2009 पासून चालू झाला पहा. यावर कोणाचं नियंत्रण नसतं. 2022-23 अर्थसंकल्पामध्ये यावर बघा 30% कर लावण्याची सुद्धा घोषणा झाली पहा. किती? 30% कर. चला पुढील प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे. कोणती क्रिप्टोकरन्सी परत विचारले क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो इथेरियम याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं इथेरियम. क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. बिटकॉइन, इथेरियम, रिपल, टेथर. बिटकॉइन यातले पहिले आणि सर्वात मोठे चलन आहे मित्रांनो. पहिलं आणि सर्वात मोठं चलन कोणतं आहे? बिटकॉइन. पुढील प्रश्न मित्रांनो की सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणतं काम करते? तर शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांच्या हिताचं काय करते? संरक्षण करते पहा. पर्याय क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. स्थापना झाली पहा 12 एप्रिल 1988 ला. वैधानिक दर्जा हा 1992 ला भेटला. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो की भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन यांनी मांडला पहा. पर्याय क्रमांक 1 निर्मला सीतारामन. पुढील प्रश्न मित्रांनो की भाववाढीच्या तेजीच्या काळामध्ये कोणते राजकोषीय धोरण वापरलं जातं? तर मित्रांनो कोणतं वापरलं जातं? तर सार्वजनिक कर्जामध्ये या ठिकाणी वाढ होते पहा. लक्षात ठेवायचे पहा. तेजीच्या काळामध्ये सार्वजनिक कर्जामध्ये वाढ केली जाते, ज्यामुळे लोकांकडे पैसा कमी होऊन वस्तू आणि सेवांची मागणी घटते पहा. भाववाढीच्या काळात पुढीलपैकी कोणते परिणाम होतात? मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणते परिणाम होतात तर लक्षात ठेवायचे पहा. पैशाचं मूल्य घटतं पहा. पैशाचं मूल्य घटतं आणि त्याच्यानंतर काय होतं की वस्तूचं मूल्य वाढतं. लक्षात ठेवायचे पहा. राजकोषीय तूट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट म्हणजे काय मित्रांनो? तर सरकारवर कर्ज निर्माण करणारे जमा. लक्षात ठेवायचे पहा. याचं योग्य उत्तर होईल पहा. चला पुढील प्रश्न आहे पहा. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करतं? बघा देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं? वित्त मंत्रालयाचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालय मित्रांनो कर आकारणी, आर्थिक कायदे, वित्तीय संस्था, केंद्रीय अर्थसंकल्प यांच्याशी संबंधित आहे. RBI मित्रांनो काय करते? तर बँकिंग मधले RBI बघा पतधोरण तयार करते पहा. लक्षात ठेवायचंय पतधोरण. शासनाने केलेल्या खर्चाची हिशेबी तपासणी कोणती संसदीय समिती करते? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 लोकलेखा समिती करते पहा. पर्याय क्रमांक 2 लोकलेखा समिती. संसदेची लोकलेखा समिती ही सर्वात जुनी संसदीय समिती आहे. एकूण 22 सदस्य आहेत पहा. लोकसभेमधून 15, राज्यसभेतून 7. सरकारी महसूल आणि सरकारने केलेला खर्च याची तपासणी करणे हिचं काय आहे पहा मुख्य काम आहे पहा. आपल्या भारताचे वित्त मंत्री कोण आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 1 निर्मला सीतारामन याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे.
निर्मला सीतारामन बघा याचं बरोबर उत्तर आहे पहा. सीतारामन. पुढील प्रश्न पहा मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे कोण होते मित्रांनो? तर जॉन मथाई. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाई होते पहा. सरदार वल्लभभाई पटेल पहिले गृहमंत्री होते. राजेंद्र प्रसाद पहिले कोण होते? राष्ट्रपती होते पहा. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेमधील आयात व निर्यात यांच्यामधील मूल्यातील फरक. तर लक्षात ठेवायचंय पहा. ऑप्शन क्रमांक 4 मौद्रिक याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय मौद्रिक याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. आयातीपेक्षा निर्यात जास्त असल्यास व्यापार तोल अनुकूल असतो पहा. पुढील प्रश्न आहे पहा. एका रुपयाच्या नोटीवर कोणाची सही असते? एका रुपयाच्या नोटीवर कोणाची सही असते? तर पर्याय क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार. लक्षात ठेवा मित्रांनो, वित्त सचिव भारत सरकार हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे पहा. आणि इतर बाकीच्या नोटावर रिझर्व्ह बँकेचे जे काही गव्हर्नर असते पहा, आरबीआयचे गव्हर्नर, त्यांची सही पाहायला मिळते आपल्याला. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. काम करण्याची इच्छा असणे आणि क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे कोणती बेरोजगारी मित्रांनो? तर याला खुली बेरोजगारी म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 4 खुली बेरोजगारी. समजलं? इच्छा आणि पात्रता असून रोजगार न मिळणे याला खुली बेरोजगारी म्हणतात. छुप्या अदृश्य बेरोजगारीमध्ये मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. कृषी क्षेत्रामध्ये मित्रांनो छुप्या बेरोजगारीचं आपल्याला पाहायला मिळतं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं 4 पिवळ्या रंगाची असते पहा. लक्षात ठेवा पिवळ्या रंगाची. पिवळी पत्रिका मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील कुटुंब. केशरी पहा वार्षिक उत्पन्न 15,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत केशरी पत्रिका असते. पांढरी पत्रिका मित्रांनो 1,00,000पेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नासाठी पांढरी पत्रिका असते. हे पण लक्षात ठेवायचे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की रोजगार हमी योजनेचे जनक असं कोणास म्हटलं जातं? तर 20 पागे. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो 20 पाग्यांना रोजगार हमी योजनेचे काय म्हणून जनक म्हणून ओळखलं जातं पहा. महाराष्ट्र आहे मित्रांनो रोजगार हमी योजना सुरू करणारं देशातील आपलं पहिलं राज्य ठरलंय. कोणतं आपलं? महाराष्ट्र. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो 2005 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? पर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.